श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी फक्त गोष्ट नाही तर एक अनुभव आहे. आणि कदाचित हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर हा योगायोग नाही, स्वतः स्वामी समर्थ तुमच्यापर्यंत काहीतरी पोचवू इच्छित आहेत. म्हणून एक विनंती, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भक्तांनो, आपल्या आयुष्यात कधी ना कधी असा क्षण येतो जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं. काहीच मार्ग दिसत नाही, कोणीच साथ देत नाही. अशा वेळी आपण देवाला हाक मारतो आणि तिथेच सुरू होते स्वामी समर्थांची कृपा. जर तुम्हाला स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, प्रकट दिन म्हणजे काय? आपण सगळे स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा करतो, पण खरंच आपल्याला माहीत आहे का प्रकट दिन म्हणजे काय? प्रकट दिन म्हणजे स्वामी समर्थ लोकांसमोर प्रथम दिसले तो दिवस. पण ही फक्त एक तारीख नाही, तो दिवस आहे श्रद्धेला जन्म देणारा, विश्वासाची सुरुवात करणारा. पण इथे एक गोष्ट आहे जी फार कमी लोकांना माहीत आहे. स्वामी समर्थ अचानक आले नाहीत, ते आधीपासूनच होते. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. एक माणूस होता, खूप गरीब. घर नव्हतं, पैसे नव्हते, कुटुंब उपाशी. तो खूप त्रासात होता. शेवटी तो स्वामी समर्थांकडे गेला. रडत रडत म्हणाला, स्वामी, आता काहीच उरलं नाही. स्वामी शांत होते. त्यांनी फक्त त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. दुसऱ्याच दिवशी त्या माणसाला काम मिळालं. त्याचं आयुष्य बदललं. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हालाही वाटतं स्वामी तुमच्या सोबत आहेत तर कमेंटमध्ये लिहा स्वामी माझ्या सोबत आहेत. भक्तांनो, स्वामी समर्थ नेहमी एकच सांगायचे, श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी संदेश चॅनेल सबस्क्राईब करा, कारण मी अशाच गोष्टी पुढेही आणणार आहे. भक्तांनो, काही गोष्टी जुन्या काळात घडत नाही. आजही लोक सांगतात, स्वामी माझ्या स्वप्नात आले, स्वामींनी मला वाचवलं. कधीकधी आपण एखाद्या संकटातून वाचतो आणि आपल्याला कळतही नाही कोणी मदत केली. पण प्रकट दिनाच्या दिवशी एक विशेष गोष्ट घडते जी सर्वांना दिसत नाही. बाळांनो, डोळे बंद करा, मन शांत करा आणि 3 वेळा म्हणा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. काहीतरी जाणवलं का? शांतता, थोडी ऊर्जा जाणवली ना? भक्तांनो, स्वामी बाहेर नाहीत, ते आपल्या मनात आहेत. जर आज स्वामी तुमच्या समोर आले तर तुम्ही काय मागाल ते कमेंटमध्ये नक्की लिहा. भक्तांनो, कधीही अडचण आली, कधीही मन खचलं, फक्त एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ आणि मग बघा स्वामींचा चमत्कार. भक्तांनो, स्वामी नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
जर तुम्हाला वाटतं स्वामी तुमच्यासोबत आहेत तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, प्रकट दिन फक्त सण नाही, तो दिवस आहे ज्या दिवशी स्वामींची कृपा खूप वाढते. असं म्हणतात, त्या दिवशी तुम्ही मनापासून प्रार्थना केली तर ती नक्की ऐकली जाते. हा भाग नीट ऐका, कारण पुढचं जे सांगणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे. स्वामींशी कसा संपर्क साधावा? तुम्ही विचार करत असाल, आपण स्वामींना कसं बोलवायचं? तर खूप सोपं आहे. रोज सकाळी किंवा रात्री शांत जागी बसा, डोळे बंद करा आणि फक्त म्हणा श्री स्वामी समर्थ. बस इतकं केलं तरी पुरेसं आहे. स्वामींना मोठे विधी नकोत, त्यांना फक्त तुमचा विश्वास हवा आहे. जर तुम्ही इथेपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करा आणि स्वामी संदेश चॅनेल सबस्क्राईब करा, कारण पुढचा भाग खूप खास आहे. भक्तांनो, कधीही अडचण आली, कधीही मन खचलं, फक्त एकदा स्वामींचं नाव घ्या आणि बघा मार्ग कसा सापडतो, मदत कशी मिळते. भक्तांनो, आता मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील. एक स्त्री होती, तिचं आयुष्य खूप कठीण होतं. नवरा आजारी, घरात पैसे नाहीत, मुलं लहान होती. ती रोज देवाला प्रार्थना करायची, पण काहीच बदल होत नव्हता. एक दिवस ती खूप रडत होती आणि अचानक तिच्या दारात एक साधू आले. त्यांनी शांतपणे तिला विचारलं, का रडतेस? ती सगळं सांगू लागली. साधू म्हणाले, काळजी करू नकोस, सर्व ठीक होईल. आणि ते निघून गेले. दुसऱ्याच दिवशी तिच्या नवऱ्याची तब्येत सुधारली, घरात पैसे आले. नंतर तिला कळालं, ते साधू म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थ होते. जर तुम्हाला वाटतं स्वामी आजही तुम्हाला मदत करतात तर कमेंटमध्ये नक्की लिहा, स्वामी स्वामी माझ्यावर कृपा करा. आजचा हा प्रकट दिन फक्त सण नाही, हा दिवस आहे ज्या दिवशी स्वामींची कृपा खूप वाढते. असं म्हणतात, या दिवशी तुम्ही मनापासून प्रार्थना केली तर ती नक्की ऐकली जाते. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्हाला स्वामींचा अनुभव आला आहे का, हे कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज की जय. भक्तांनो, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणं म्हणजे ही स्वामींचीच कृपा आहे, कारण मी फक्त हा संदेश पोहोचवण्याचे एक माध्यम आहे. श्री स्वामी समर्थ.